Welcome to you all in today's topic, understanding elementary shape. बरोबर आहे, अंडरस्टँडिंग एलिमेंटरी शेप. म्हणजे काल जे मी पाठवलं होतं त्यालाच आपण आज रिवाइज करणार आहोत, कारण की थोडंसं कठीण आहे म्हणून. बरोबर आहे, अंडरस्टँडिंग एलिमेंटरी शेप. बरोबर आहे, हा टॉपिक आहे आजचा. ओके, आता ह्याच्यानंतर पहा, मेजरिंग लाईन सेगमेंट. मेजरिंग लाईन सेगमेंट. मेजरिंग लाईन सेगमेंट. तर या लाईन सेगमेंटला आपण कसं लिहू शकतो, आहे की नाही, हे दिलेलं आहे त्याच्यात. ए लाईन सेगमेंट इज अ फिक्स्ड पॉइंट. ए लाईन सेगमेंट काय, इज अ फिक्स्ड पार्ट ऑफ ए लाईन. लाईनचा पार्ट आहे तो. सो इट मस्ट हॅव सम लेंथ. त्याला काहीतरी लेंथ असते, 3 सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर. वी कॅन कम्पेअर एनी लाईन सेगमेंट ऑन द बेसिस ऑफ देअर लेंथ. त्याच्या लेंथच्या नुसार आपण त्याला कम्पेअर करू शकतो. पहा आता इथं सेगमेंट ए बी आहे, हा सेगमेंट ए बी आहे, बरोबर आहे. आणि हा सेगमेंट काय आहे, सी डी आहे. तुम्ही जरी ऑब्झर्वेशन जरी केलं तरी तुम्ही सांगू शकता की सी डी हा जो आहे तो लहान आहे आणि ए बी काय आहे, मोठा आहे. बरोबर आहे, ए बी जो आहे तो मोठा आहे. ए बी इज ग्रेटर दॅन सी डी असं आपण लिहू शकतो. हे ग्रेटर दॅनचं साईन आहे, बरोबर आहे. हे ग्रेटर दॅनचं साईन आहे, ग्रेटर दॅन. ए बी इज ग्रेटर दॅन सी डी, बरोबर आहे. हिअर वी कॅन क्लिअरली से दॅट ए बी इज ग्रेटर दॅन सी डी, but sometimes it is difficult to tell which ones is greater. आता इथे म्हणजे एक सर्वात मोठी होती आणि एक सर्वात लहान होती, म्हणून आपण इथं सांगू शकलो. परंतु थोडा थोडा जर डिफरन्स असला तर आपण ते सांगू शकत नाही, म्हणून मग त्याच्यासाठी वेगळं आपल्याला काहीतरी करावं लागेल, है ना. आता कंपॅरिझन बाय ट्रेसिंग. ट्रेसिंग करून आपण कंपॅरिझन करू शकतो असं त्याचं म्हणणं आहे. आता in this method we have to trace one line on paper, then put the trace line on the other line to check when one is greater. But this is difficult method because every time to measure the different sizes and of the line segment we have to make a separate line segment. दरेक वेळेस तुम्हाला ते वेगवेगळं करावं लागेल. म्हणजे एक कागद घ्यावा लागेल, त्याच्यावर काय करावं लागेल, लाईन काढावं लागेल, आणि त्या दुसरा कागद घ्यावा लागेल, त्याच्यावर ते ठेवावं लागेल, है ना. आणि ते बरोबर तेवढं आहे का ते पाहावं लागेल, आहे की नाही. म्हणून कंपॅरिझन करून काही आपण एवढं सांगू शकत नाही, बरोबर आहे. आता कंपॅरिझन बाय युजिंग रुलर अँड डिवायडर. कंपॅरिझन using रुलर अँड डिवायडर. रुलर म्हणजे स्केल, रुलर म्हणजे स्केल, याला स्केल असं म्हणतात रुलरला. अँड डिवायडर, डिवायडर म्हणजे आपण जो वापरतो की नाही, तो असा कंपास मधला जो डिवायडर आहे तो. वी कॅन यूज ए रुलर to measure the length of line segment. You can use a ruler to measure the length of line segment. आता त्याच्यासाठी आपण काय करतो पहा, एक लाईन सेगमेंट आहे आपल्या जवळ खाली, बरोबर आहे. इथे ए पॉइंट आहे, तर या ए पॉइंटला आपण कशावर घेतो, 0 वर घेतो, आणि इकडे जेवढं पाहिजे तेवढी लाईन सेगमेंट आपण मोजतो. समजा इथं 4 आहे आणि इथं पॉइंट आहे तुमचा बी,
बरोबर आहे, इथं पॉइंट आहे आणि मग ए बी आपण काय करतो 4 सेंटीमीटर आहे की नाही. 1 2 3 4 पहिले 0 वर घ्यावं लागते. बरोबर आहे, 0 पासून मोजावं लागते. परंतु इथे जर स्केल तुमची मोठी असेल, पतली नसेल, मोठी जर स्केल असेल, जाड जर असेल, तर आपण मोजू शकत नाही. बरोबर आहे, बरोबर आपल्याला रिझल्ट मिळू शकत नाही. पुट द 0 mark at the point A, then move towards L to measure the length of the line segment, but it may have some error on the basis of thickness of the ruler. म्हणजे आपण स्केलला जे मोजतो ते सुद्धा चुकीचं होऊ शकते. इट इज डिपेंड अपॉन द थिकनेस ऑफ द रुलर स्केल. बरोबर आहे, स्केलवर अवलंबून आहे. जर ती जाडी असेल तर बरोबर आपलं ऑब्झर्वेशन होणार नाही है ना, लेंथ बरोबर आपण काढू शकत नाही. आता इथे इट कुड बी मेजर्ड बाय डिवायडर, बाय युजिंग डिवायडर. आता हा आहे तुमचा डिवायडर. बरोबर आहे, बाय युजिंग डिवायडर कसं केलं जाते याच्यात सांगितलेलं आहे. तर हा पहा, इथे तुम्हाला डिवायडर आहे, ही तुमची लेंथ सेगमेंट ए बी आहे आणि सेगमेंट ए बी वर हे दोन टोकं घेतले त्यांनी. बरोबर आहे, आणि तेच टोकं मग कुठं लावले, स्केलवर घेतले. 0 पासून सुरुवात केली आणि इथपर्यंत पाहिलं तर 5 सेंटीमीटरची ती लेंथ झाली. म्हणजे 1 सेंटीमीटर, 2 3 4 5. म्हणजे इथं ए बी जी आहे ती किती आहे माहिती आहे तुम्हाला. ए बी सेगमेंट जो आहे तो 5 सेंटीमीटरचा आहे आणि याच्यात काहीच चूक होत नाही. ओके, यामध्ये चूक होत नाही डिवायडरने जर आपण केलं तर. बरोबर आहे, डिवायडर डिवायडरनी पुट द one end of the divider on the point A. पहिले आपल्याला A वर लिहावं लागेल and open it to the another end point on the point B. बरोबर आहे, म्हणजे मगाशी जसं केलं होतं आपण तसं. समजा ए बी हा आहे सेगमेंट तुमचा. पहिला जो पॉइंट आहे तुमचा ए वर ठेवायचा आणि दुसरा जो पॉइंट आहे तो कशावर ठेवायचा, बी वर ठेवायचा. नाव pick up the divider without disturbing the opening and place it on the ruler and at point at 0 that one end lies on 0. एक एंड 0 वरच ठेवायचा आणि read the marking on the other end. We can compare the two lines. बरोबर आहे, दोन लाईन तुम्ही करू शकता, म्हणजे पट 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 काढू शकता. ए बी हे काढलेली आहे तुम्ही आणि दुसरी समजा ही सी डी. हे दोनच्या दोन्ही या डिवायडरनं मोजून घ्यायच्या आणि लहान कोणती मोठी कोणती ते आपल्याला मिळू शकते. ओके, आता बघा क्वेश्चन नंबर 1. एक्झरसाइज तुमचा हा कोणता चॅप्टर आहे तुम्हाला आपला, त्यामधला हा अंडरस्टँडिंग एलिमेंटरी शेप, त्यामधला हा पहिला एक्झरसाइज. व्हॉट इज the disadvantages in comparing segment by mere observation. बरोबर आहे, by mere observation. What is the disadvantages in comparing the line segments by mere observation? There may be chance of error due to improper viewing. बरोबर आहे, तिथे एरर होऊ शकते जर एकदम एकदम लहान जर असेल समजा, आहे की नाही. आता समजा इथे ए बी आहे ना, ए बी तुमचा 4 सेंटीमीटर जर असेल आणि एक सी डी आहे, सी डी जर 3.8 सेंटीमीटर जर असेल, बरोबर आहे, तर
आपण सांगू शकत नाही की कोणती मोठी आहे आणि कोणती लहान आहे. म्हणजे फक्त ऑब्झर्वेशन ना आपण सांगू शकत नाही. देअर मे बी चान्स ऑफ एरर. इथे चान्स राहू शकते एरर मध्ये. एरर होऊ शकते, आपलं त्रुटी होऊ शकते, चूक होऊ शकते. 3.8 आणि 4 याच्यात काही जास्त अंतर नसते. 3.9 आहे ना, एका मिलीमीटरचा फरक म्हणजे फारच कमी फरक असतो. देअर मे बी ए चान्स ऑफ एरर ड्यू टू इम्प्रॉपर व्ह्यूइंग. नियर व्ह्यूइंग ऑब्झर्वेशन ना आपण सांगू शकत नाही, त्यामध्ये चूक होऊ शकते. देअर मे बी चान्स ऑफ एरर. एरर मे बी देअर. ओके. आता दुसरं पहा, क्वेश्चन नंबर 2. व्हाय इज इट बेटर टू यूज डिवायडर दॅन ए रुलर? Why it is better to use divider than a ruler while measuring the length of line segment? आपण हे सांगितलेलं आहे. आता डिवायडर हे डिवायडरने आपण एकदम सांगू शकतो की बा काय बरोबर आहे काय नाहीये, म्हणजे ऍक्युरेट सांगू शकतो. इट इज बेटर टू यूज डिवायडर. It is better to use divider than a ruler because thickness of a ruler may cause difficulties in the reading of her length. जर थिकनेस जास्त असेल स्केलची तर आपल्याला रिझल्ट बरोबर येत नाही. थिकनेस जर मोठी असेल तर होऊ शकत नाही. डिवायडर गिव्स अप ॲक्युरेट मेजरमेंट. डिवायडर आपल्याला ॲक्युरेट मेजरमेंट देते. बरोबर आहे. डिवायडर गिव्स अप ए accurate measurement. It is better to use divider than a ruler. It is better to use divider than a ruler because the thickness of ruler may cause difficulties. Thickness of ruler may cause difficulties in reading of her length. थिकनेस मुळे, त्या स्केलच्या थिकनेस मुळे बरोबर काही यूज म्हणजे ऑब्झर्वेशन आपल्याला मिळत नाही. आणि यामुळे डिवायडर मुळे आपल्याला ॲक्युरेट मेजरमेंट मिळते. ओके. हे झालं दुसरा प्रश्न. तिसरा पहा, ड्रॉ एनी लाईन सेगमेंट से ए बी. आपल्याला काय दिलेलं आहे, एक सेगमेंट आपल्याला काढायला दिलेलं आहे. ड्रॉ एनी लाईन सेगमेंट. बरोबर आहे. आणि दुसरं काय, से ए बी. टेक एनी पॉइंट सी लाईन इन बिटवीन ए अँड बी. आणि इथे पहा काय केलेलं आहे. इथे ए बी अशी एक लाईन काढलेली आहे आणि याच्या इन बिटवीन मध्ये काय घेतलेलं आहे, सी घेतलेला आहे. सी. बरोबर आहे. सी हा पॉइंट घेतलेला आहे. बरोबर आहे. आणि काय म्हटलेलं आहे, देअर इज अ सी पॉइंट इन बिटवीन ए अँड बी. पहिले आपण काय काढला, सेगमेंट ए बी काढला, नंतर मग एक सी पॉइंट घेतला. बरोबर आहे. आता त्यांनी काय विचारलं, मेजर द लेंथ ऑफ ए बी, बी सी, ए सी है ना. ए बी, बी सी आणि ए सी याच्या काय काढल्या आपण, लेंथ काढल्या. बरोबर आहे. पहा आता इथं काय काढला, पहिले ए बी काढला, नंतर हा एक सी पॉइंट घेतला मधात, म्हणजे दरम्यान कुठेही घेतला. आता काय 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 काढलं, इथं ए बी काढला. बरोबर आहे. ए बी ची लेंथ किती निघाली, 6.5 सेंटीमीटर. आणि नंतर ए सी काढला. एसी ची लेंथ मोजली ती किती निघाली, 3 सेंटीमीटर. तर मग सीबी काढला, सीबी ची लेंथ किती निघाली, 3.5. बरोबर आहे. 3.5. आता इथं एबी किती आहे आपला, 6.5. बरोबर आहे. आणि एसी किती आहे, एसी प्लस काय सीबी, एसी प्लस सीबी. एसी किती निघाला, 3 सेंटीमीटर. आणि सीबी किती आहे, 3.5 सेंटीमीटर. आणि यांची जर प्लस केली तर किती निघाली, 6.5.
म्हणजेच AB इज इक्वल टू है ना AC प्लस CB इज इक्वल टू काय लिहू शकतो आपण AB. जर हे तिन्ही पॉइंट एकाच याच्यावर जर असतील है ना, एक लाईन वर आहे ते ACB, तर मग आपण काय लिहू शकतो AC प्लस CB इज इक्वल टू AB. बरोबर आहे. AC प्लस CB इज इक्वल टू AB असं आपण लिहू शकतो है ना. आणि तेच विचारलंय तिथं, मेजर द लेंथ AB BC AC इज AB इज इक्वल टू AC प्लस CB. यस, आन्सर आला यस. आणि ते कसं कसं केलं ते तिथे लिहिलेलं आहे. AB ची लेंथ मोजली, AC ची मोजली, CB ची मोजली आणि AC प्लस CB केलं तर 6.5 आलं आणि 6.5 म्हणजे AB. हे इथे आपण करून दाखवलेलं आहे. AB ची लेंथ मोजली, बरोबर आहे, AC प्लस CB मोजला आणि AC प्लस CB इज इक्वल टू AB. बरोबर आहे. आता पहा क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 काय दिलेला आहे. क्वेश्चन नंबर 4. If ABC are 3 points on the line such that AB is equal to 5 centimeter, BC is equal to 3 centimeter and AC is equal to 8 centimeter. हे तीन आपल्याला दिलेले आहे. बरोबर आहे. काय काय दिलेलं आहे पहा. AB दिलेला आहे 5 सेंटीमीटर, अजून कोणता काय दिलेला आहे, BC दिलेला आहे 3 सेंटीमीटर आणि AC दिलेला आहे आपला 8 सेंटीमीटर. आणि विचारला काय, which one of them lies between the other two. तो कोणता पॉइंट कोणाच्या मधात आहे म्हणते, इन बिटवीन आहे है ना. म्हणजे सर्वात मोठा कोण आहे सांगा बरं. सर्वात मोठा आपला आहे 8 सेंटीमीटर. म्हणजेच आपण पहिले 8 सेंटीमीटर असं काढून घेऊ. बरोबर आहे. 8 सेंटीमीटर AB, AC आहे. आणखी दुसरा पॉइंट कोणता आहे, आता हे आपण काढलं, बरोबर आहे. आता हे काढू आपण AB किती 5 सेंटीमीटर. A आणि इथपर्यंत येईल ते AB किती, AB आहे 5 सेंटीमीटर. तर ऑटोमॅटिक BC किती येईल माहिती का तुम्हाला, 3 सेंटीमीटर. कारण की पूर्ण किती आहे तुमचा 8 सेंटीमीटर. 8 सेंटीमीटर तुमचं पूर्ण AC आहे. म्हणजेच आता बी कुठे आला, बिटवीन आला. कशाच्या, A आणि C च्या. बरोबर आहे. आन्सर AB इज द लॉंगेस्ट लाईन सेगमेंट, दस AB लॉंगेस्ट लाईन सेगमेंट नाही आहे इथं. हा AB हा लॉंगेस्ट लाईन सेगमेंट नाही आहे. लॉंगेस्ट लाईन सेगमेंट कोणता आहे, AC हा लाईन, AC जो आहे लॉंगेस्ट लाईन सेगमेंट आहे. दस B इज द पॉइंट बिटवीन A and C. आणि आपण हे सगळं पाहिलेलं आहे. दस B इज द पॉइंट बिटवीन A and C. बरोबर आहे. लॉंगेस्ट लाईन सेगमेंट म्हणजे त्याचे A आणि C हे एंड पॉइंट झाले आणि मग कोणता पॉइंट उरला आहे, B. म्हणून तो पॉइंट B जो आहे ना, तो इन बिटवीन A and C. म्हणजे आपण इथे लिहू शकतो B इज इन बिटवीन A and C because AC is the longest line segment. AC is the longest line segment. ओके, असं तुम्हाला करून दाखवावं लागेल. बरोबर आहे. आता इथे पहा क्वेश्चन नंबर 5. व्हेरीफाय वेदर D इज द मिड पॉइंट ऑफ AG. आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे AG चा है ना मिड पॉइंट D आहे की नाही आहे म्हणून. बरोबर आहे. आता तुमचा A कोणता आहे, हा, आणि G कोणता आहे, हा. बरोबर आहे.
आणि याचा मिड पॉइंट डी आहे का हे तुम्हाला आहे ना व्हेरीफाय करायचं आहे. म्हणजे सरळ सरळ आहे. डी हा जर मिड पॉइंट असेल तर एडी इज इक्वल टू काय असायला पाहिजे, डीजी असायला पाहिजे, है ना. बरोबर आहे. एडी इज इक्वल टू काय असायला पाहिजे, डीजी असायला पाहिजे. एडी इज इक्वल टू काय असायला पाहिजे, डीजी. आता ते पाहून घ्या मग एडी किती येतं. हे पहा, या ए पासून मोजायचा. 1 2 3 3 सेंटीमीटर वर आहे समजा, है ना. 3 युनिट वर आहे कोण, डी, ए पासून. तर एडी किती झाला 3 आणि डीजी पहा किती येतं 1 2 3. म्हणजे डीजी सुद्धा 3 युनिट आहे आणि एडी सुद्धा किती आहे 3 युनिट आहे. म्हणूनच इथे आपण लिहू शकतो, है ना. आता एडी किती आहे तुमचा 3 युनिट आहे आणि डीजी किती आहे तुमचा 3 युनिट आहे. म्हणूनच एडी इज इक्वल टू काय होईल, एडी इज इक्वल टू डीजी. बरोबर आहे. आता इथे सुद्धा आता हे केलं असेल पहा आन्सर. एडी किती आहे 3 युनिट आहे, मोजला आपण. डीजी किती आहे 3 युनिट आहे, म्हणजेच एडी इज इक्वल टू काय झाला डीजी. Thus D is the midpoint of AG सेगमेंट AG. बरोबर आहे. म्हणजे ए पासून इथे आन्सर तुम्हाला असं लिहावं लागेल. आन्सर मध्ये सुद्धा तुम्हाला फिगर काढावी लागेल. बरोबर आहे. एजी किती आहे 3 सेंटीमीटर आणि डीजी किती आहे 3 सेंटीमीटर. म्हणूनच एडी इज इक्वल टू डीजी. पहिले तुम्हाला असं युनिट्स लिहावं लागेल. एडी इज इक्वल टू 3 युनिट्स, डीजी इज इक्वल टू 3 युनिट्स. तर युनिट इथं दिलेलं नाही, आलं लक्षात. हे सारख्या अंतरावर आहे, परंतु आपल्याला हे माहिती नाही की हे सेंटीमीटर आहे की इंच आहे. म्हणून इथं आपल्याला युनिट्स लिहावं लागेल. जिथे आपल्याला काहीच दिलेलं नाही तिथे युनिट्स लिहावं लागेल. बरोबर आहे. या पद्धतीने तुम्हाला ते करावं लागेल. ओके. हा, आता याच्यानंतर क्वेश्चन नंबर 6. आता क्वेश्चन नंबर 6 काय आहे पहा. बी इज द मिड पॉइंट ऑफ एसी. बी काय आहे मिड पॉइंट ऑफ एसी. इथे म्हणजे विचारच करावा लागते आपल्याला. एसीचा मिड पॉइंट जो आहे तो काय आहे बी आहे. बरोबर आहे. बी इज द मिड पॉइंट ऑफ एसी म्हणजे ए बी इज इक्वल टू बी सी असा होईल तो, है ना. अँड सी इज द मिड पॉइंट ऑफ बी डी. याचा अर्थ ही जी लाईन आहे ती आणखी मोठी आहे. बरोबर आहे. म्हणजे याच्या समोर ही लाईन जाते आहे. बरोबर आहे. ही कोणती सी डी. सी डी. बरोबर आहे. सी इज द मिड पॉइंट ऑफ, इथे दिलेलं आहे पाहून घ्या. बी इज द मिड पॉइंट ऑफ एसी आणि ए बी इज इक्वल टू काय झाला मग बीसी. बरोबर आहे. ए बी इज इक्वल टू काय झाला बीसी. ए बी इज इक्वल टू बीसी आणि बीसी इज इक्वल टू काय होईल सीडी. बीसी इज इक्वल टू काय होईल सीडी, कारण की तुम्हाला माहित आहे सी इज द मिड पॉइंट. बीसी इज इक्वल टू सीडी. याचाच अर्थ काय झाला इक्वेशन 1 आणि 2 वरून ए बी इज इक्वल टू सीडी. ए बी इज इक्वल टू सीडी. सरळ सरळ आहे पहा. आणखी एक वेळा आपण काढून त्याला क्लिअर करून टाकू. पहा पहिले आपण ही लाईनच काढून टाकू. इथे काय दिलेलं आहे ए आहे आणि इथं काय दिलेलं आहे सी दिलेलं आहे आणि इथं काय दिलेलं आहे बी दिलेलं आहे. बी इज द मिड पॉइंट ऑफ ए सी आणि सी इज द मिड पॉइंट ऑफ बी डी. बरोबर आहे. सी इज द मिड पॉइंट ऑफ बी डी.
आता इथे बी इज द मिड पॉइंट ऑफ बी, जर आपण मिड पॉइंट घेतला, बी इज द मिड पॉइंट ऑफ काय घेतला, एसी, बरोबर आहे. एसीचा मिड पॉइंट घेतला म्हणजे मग काय होईल, ए बी इज इक्वल टू बी सी. आता एसी आहे तो, आहे की नाही, याला द्यायचं इक्वेशन नंबर 1. आणि दुसरं काय माहिती आहे आपल्याला, बी सी इज द मिड पॉइंट ऑफ बीडी. याचाच अर्थ काय झाला, बीसी इज इक्वल टू काय झाला, सीडी. याला आपण इक्वेशन म्हणू सेकंड. आता पहा, ए बी इज इक्वल टू बीसी आणि बीसी इज इक्वल टू सीडी. बीसी जर आपण इथे कॅन्सल केला तर काय मिळते आपल्याला, ए बी इज इक्वल टू सीडी. ए बी इज इक्वल टू सीडी, बरोबर आहे. म्हणजेच पहा, ए बी इज इक्वल टू काय होता, बीसी होता. बीसी इज इक्वल टू काय होता, सीडी होता. बीसी गेट कॅन्सल्ड. वी विल गेट ए बी इज इक्वल टू सीडी. या पद्धतीने ते करता येते आपल्याला. आता इथे पहा, कोणताही जरी ट्रायंगल जर असेल तर त्यामध्ये एक असते. समजा हा एक ट्रायंगल आहे एबीसी. त्या ट्रायंगलचं कसं असते माहिती काय, यस, सम ऑफ टू साइड्स ऑफ ए ट्रायंगल इज ऑलवेज ग्रेटर दॅन द थर्ड साइड. ड्रॉ 5 ट्रायंगल्स. तुम्हाला असे 5 ट्रायंगल्स काढायचे आहे आणि सांगायचं आहे, चेक इन इच केस of the sum of the lengths of any two sides of a triangle always less than the third side. The lengths of any two sides is always greater than, इथं आपल्याला greater than लागेल, बरोबर आहे. Two sides is always greater than the third sides. कसं, AB प्लस BC इज ग्रेटर दॅन काय असेल, AC. असं आपल्याला मिळेलच, है ना. आता सगळे 5.2 5.2 5.2 आहे. म्हणजे सम ऑफ एनी टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल इज ग्रेटर दॅन इट्स थर्ड साइड, बरोबर आहे. एनी टू साइड्स इज ऑलवेज द सम ऑफ एनी टू साइड्स ऑफ एनी टू साइड्स इज ऑलवेज. इथे पहा, इथे लेस दॅन नाही पाहिजे, इथे काय पाहिजे, ग्रेटर दॅन. ओके, ग्रेटर दॅन द थर्ड साइड. AB प्लस BC इज ग्रेटर दॅन AC, असं असते. कोणत्याही 2 साइड घ्या, त्यांची जर प्लस केली तर ती तिसऱ्यापेक्षा जास्त येते. तसं कसं, इथं AB किती आहे, 5.2 आहे. BC किती आहे, 5.2 आहे. इज ग्रेटर दॅन 5.2. या दोघांची सम जी आहे ती जास्त असते तिसऱ्या साइड पेक्षा. द सम ऑफ द लेंथ्स ऑफ एनी टू साइड्स इज ऑलवेज ग्रेटर दॅन द थर्ड साइड, असं असते. म्हणजे आता तुम्ही याच्यानंतर किती ट्रायंगल्स काढायचे आहे, ड्रॉ 5 ट्रायंगल्स. एक आपण काढला, दुसरा हा जो ट्रायंगल आहे इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. दुसरा जो काढायचा तो तुमच्या मताने काढायचा. तिन्ही साइड्स वेगवेगळ्या घ्यायच्या, बरोबर आहे. एक घ्यायचा असा घ्यायचा, एक काटकोन त्रिकोणामध्ये घ्यायचा, बरोबर आहे. म्हणजे 3 झाले, है ना. आणि जसं जसं तुम्हाला असं वाटेल त्या पद्धतीनं 3 ते 5 ट्रायंगल काढायचे आणि या पद्धतीनं सम ऑफ एनी टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल इज ग्रेटर दॅन इट्स थर्ड साइड.
या पद्धतीने तुम्ही 5 ट्रायंगलचं करून घ्यायचं. बरोबर आहे. आणखी काही प्रॉब्लेम? आता पूर्ण करून टाकायचं बेटा. बरोबर आहे.